आपल्या खोलीत बसून सुजाताजी टीव्हीवर कथा ऐकण्यात मग्न होत्या. अचानक काहीतरी जळल्याचा वास त्यांच्या नाकात शिरला. त्यांनी कपाळावर आठ्या घालून आवाज दिला, निधी, ओ निधी. पण पलीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पण प्रत्येक क्षणागणित तो वास अधिक तीव्र होत चालला होता. मग त्यांनी जोरात हाक मारली, अरे सुनबाई, कुठे आहेस? आताही काही उत्तर आलंच नाही. सुजाताजींची अस्वस्थता वाढू लागली. त्या उठल्या आणि त्या वासाच्या मागोमाग स्वयंपाकघराकडे गेल्या. स्वयंपाकघराचं दृश्य पाहून त्या स्तब्ध झाल्या. जमिनीवर दुधाची पांढरी नदी वाहत होती. गॅस मोठा आगीसारखा पेटलेला होता आणि भांड्यातील दूध पूर्ण जळून काळ्या राखेत रूपांतरित झालं होतं. स्वयंपाकघरात धुराचं धूर भरला होता. सुजाताजींनी पटकन गॅस बंद केला आणि मोठ्याने म्हणाल्या, हे बापरे निधी, हे काय केलेस? गॅसवर दूध ठेवून तू असंच आत जाऊन बसलीस? स्वयंपाकघरातून बाहेर पडून त्या थेट निधीच्या खोलीकडे धावल्या. दरवाजा उघडला तर बघतायत काय, निधी जमिनीवर बसलेली आहे, गुडघ्यात चेहरा खुपसून ठेवलेला, डोळे लाल आणि पाणावलेले. सुजाताजींनी तिला असं पाहून घाबरून गेल्या. बाळा, काय झालं? अशी का रडतीयस? निधी काहीच बोलली नाही. त्या तिच्याजवळ जाऊन बसल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, बाळा, हे काय केलंय स्वतःचं? काय झालंय? माझं हृदय धडधडतंय. शेवटी काय झालंय? मग जसं काही संयमाचा बांध फुटला आणि निधी सुजाताजींच्या गळ्यात पडून फुटून रडू लागली. खरं तर घडलं असं होतं की जवळपास अर्धा तास आधी नाश्त्याचं काम आटपून निधी आपल्या खोलीत आली होती आणि तेवढ्यातच तिचा फोन मोठ्याने वाजू लागला. आता कोणाचा फोन आलाय असं म्हणत ती फोन उचलून पाहिलं तिने. मंजू आंटी, आईच्या माहेरचे शेजारी राहणाऱ्या त्या मंजू आंटी. त्यांचा फोन फक्त तेव्हाच येत असे जेव्हा काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असे. निधीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आज त्यांना माझी आठवण का आली असं म्हणत तिने खोल श्वास घेतला आणि कॉल रिसीव्ह केला. हॅलो, नमस्कार आंटी, कशा आहात? पलीकडून आवाज आला. नमस्कार बाळा, ठीक आहे, पण तुला काही सांगायचं आहे. आवाजात काहीतरी उदासी होती. निधीच्या मनात खळबळ उडाली. काय झालं आंटी? सगळं ठीक आहे ना? काही क्षण शांततेनंतर आंटी बोलल्या, सांगताना बरं वाटत नाहीये, पण न सांगूनही राहावत नाही. निधीचं काळीज जोरात धडधडू लागलं. तिच्या आईची तब्येत काही महिन्यापासून ठीक नव्हती. प्रत्येक वेळी माहेरी गेल्यावर तिला आईचं अशक्त शरीर आणि थकलेल्या डोळ्यांना बघून खूप त्रास व्हायचा. तिने स्वतःला सावरत विचारलं, आंटी काय झालंय? प्लीज सांगा, आता सस्पेन्स नको. माझं मन अगदी अस्वस्थ झालंय, लवकर सांगा ना. मंजू आंटी शेवटी बोलल्या, तुझ्या भावाने आणि वहिनीने तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडले, सुखधाम वृद्धाश्रम. हे ऐकताच निधीचा श्वासच थांबले आणि चेहरा पांढरा पडला. काय? तिचा आवाज थरथरत होता. तिने कसं बसं स्वतःला सावरलं आणि मग फिक्की हसू आणत म्हणाली, नाही आंटी, तुम्ही मजाक करताय ना? माझा भाऊ असं करणारच नाही. माझा भाऊ आई वडिलांच्या खूप जवळचा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानेच तर आईची काळजी घेतली होती. तो तर दुसरा श्रवणकुमारच आहे. मंजू आंटीच्या आवाजात एक कडवट सत्य होतं. बाळा, आता असे मुलं फक्त पुस्तकात मिळतात. हे खरे आयुष्यात लोक नात्यांना खूप लवकर समजून घेतात. निधीच्या डोळ्यात आता पाणी साचू लागलं होतं. मंजू आंटीने पुढे सांगितलं, आम्हाला तर असं माहीत असणार, काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मी आणि तुझे अंकल सुखधाम वृद्धाश्रमात गेलो होतो, थोडंफार सामान आणि मिठाई वाटायला. तिथे ऑफिस बाहेर लॉनमध्ये तुझी आई एकटीच बाकड्यावर बसलेली होती, डोकं खाली झुकलेलं. आम्ही तर ओळखलंच नाही पहिल्यांदा, पण तिने आम्हाला पाहिलं आणि फुटाफूट रडायला लागली. विचारल्यावर समजलं की तुझ्या भावाने स्वतः तिला इथे आणून सोडले. स्टाफने सांगितलं की त्याने सांगितलं होतं आता या इथेच राहतील. बाळा, आम्हाला विश्वासच बसला नाही. निधीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. फोन तिच्या हातातून पुन्हा पडला. खोलीचा छत जणू काही खाली कोसळत असल्यासारखे वाटू लागलं. आई वृद्धाश्रमात, पण का? तिच्या मनात हजारो प्रश्न उसळू लागले. ती जमिनीवर बसून सुन्न झाली होती. मनात एक आग पेटली होती. तिने थरथरत्या हातांनी मोबाईल उचलला, स्क्रीनवर गेली आणि झपाट्याने रोहन आपल्या भावाचा नंबर डायल केला. दुसऱ्याच बेलला फोन उचलला गेला. पलीकडून आवाज आला, अरे निधी, कशी आहे? सगळं ठीक आहे ना? सांग, फोन कसा केलायस? निधीचा चेहरा आता कठोर झाला होता. आवाज जड झालेला. सगळं उद्ध्वस्त करून आता विचारतोयस की?
सगळं ठीक आहे? रोहन काही क्षण शांत होता, मग चिडून म्हणाला, ही काय बोलण्याची पद्धत आहे तुझी? विसरलीस का की मी तुझा मोठा भाऊ आहे? निधीच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं. भाऊ असता तर आईला वृद्धाश्रमात सोडलं नसतंस. वडिलांच्या जाण्यानंतर तूच तर तिचा आधार होतास आणि तूच तिला बेघर केलंस. रोहनचा आवाज आता चिडलेला होता. अरे, वृद्धाश्रमात तर ठेवलंय. कोणत्या जन्माची शिक्षा तर दिली का तिला? तिथे सगळ्या सुविधा आहेत, चांगलं खायला मिळतं, चांगली माणसं आहेत बोलायला. एकटी नाही आहे ती. आमचंही आयुष्य आहे, मुलांचं शिक्षण, ऋतूची नोकरी. निधी अक्षरशः पेटून उठली. अरे, आईची सेवा नको होती तर घरी नर्स ठेवली असतीस तर काही त्रास झाला नसता. पण उपाय शोधण्याऐवजी तू तिला घराबाहेरचा रस्ता दाखवलास. तिच्या डोळ्यासमोरच घर, तिचा आशियाना, तिचं घर तिच्याकडून हिसकावून घेतलंस. वडील आधीच गेले होते, पण तुला तरी तिचं शेवटचं सुख द्यायला हवं होतं. पण तू काय केलंस? घर स्वतःच्या नावावर करून आईला रस्त्यावर आणून ठेवलंयस. लाज नाही का वाटली तुला? तिकडूनच रोहनने आवाज चढवला. मग काय करू? सारखी काही ना काही तब्येतीची तक्रार. आम्हाला शक्य नव्हतं त्यांची सेवा करायला आणि ऋतू पण त्रस्त होती. निधीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, ज्या आईने लहानपणापासून तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, लाखो त्रास सहन करून तुला कधीच त्रास होऊ दिला नाही, त्याच आईला तू ओझं समजवून टाकलंस. आता रोहन पूर्णपणे चिडला होता. आता फार डोकं खाऊ नकोस. एवढंच वाटतं तर घेऊन जा स्वतः आईला, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. फोन कट झाल्यानंतर बीप बीपची आवाज तिच्या कानात घुमत राहिला. पण आता इतर कुठलाही आवाज उरलाच नव्हता. तिचं अंतर्मन पूर्णपणे कोसळलं होतं. ती एकदम सुन्न झाली होती, जणू एखादा दगडच झाली. ती तशीच बसून राहिली, डोळे पाण्याने भरलेले, श्वास जडावलेले. स्वयंपाकघरात गॅस अजूनही चालूच होता. त्यावर ठेवलेलं दूध कधीच उकळून खाली सांडलं होतं, पण तिला त्याची खबरच नव्हती. निधीचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तिचं मन उदासी आणि संतापाच्या गोंधळात अडकलेलं होतं. रोहनचे कडवट शब्द अजूनही तिच्या कानात घुमतच होते आणि तिच्या मनात आईची एकटी असहाय्य प्रतिमा परत उमग पावत होती. तेव्हा स्वयंपाकघरातून तिच्या सासू सुजाताजींच्या काळजीयुक्त हाक आली, निधी, निधी बेटा, कुठे आहेस? पण निधीला शुद्धच नव्हती. ती अजूनही बिनप्राणासारखी बसलेली होती, जणू शरीर इथे आहे पण आत्मा कुठेतरी हरवला होता. निधीने ओक्साबोक्शी रडत संपूर्ण गोष्ट सांगितली. सुजाताजी स्तब्ध झाल्या. त्यांनी हळूच निधीचे अश्रू पुसले आणि तिचं कपाळ सहानुभूतीने कुरवाळलं. निधी रडतच म्हणाली, ती आजारी आहे आई. माहिती नाही तिथे तिची नीट काळजी घेतली जात आहे की नाही. मी तिला अशा परिस्थितीत तिथे ठेवू शकत नाही. सुजाताजींनी खोल श्वास घेतला. त्यांनाही हे ऐकून मोठा धक्का बसला होता. थोडा वेळ थांबून निधीने हळूच विचारलं, मी तिला इकडे आपल्या घरी घेऊन येऊ का? तुम्हाला काही हरकत नसेल तर. बोलता बोलता ती थांबली. तिला वाटलं सासूबाईंचं काही वाईट वाटू नये, पण सुजाताजी समजूतदार आणि दयाळू स्त्री होत्या. त्यांनी निधीचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि हसत म्हणाल्या, अरे बेटा, यात विचारण्यासारखं काय आहे? तुझ्या आईला अशा परिस्थितीत एकटी सोडता येणार नाही. आता तिला काळजीची गरज आहे. तिला इथे आणायलाच पाहिजे. निधीच्या डोळ्यात पुन्हा आशेची किरण चमकली. तिला दिलासा मिळाला की कुणीतरी तिच्या दुःखाला समजून घेते. सायंकाळी निधी, अमित आणि सुजाताजी सुखधाम वृद्धाश्रमात पोहोचले. तिथलं वातावरण एकदम उदास आणि जड होतं. जुनाट पंखे जे बहुतेक वेळा थोडीफार हवा देत होते, भिंतीवरून रंग उडालेला, जागोजागी ओलसरपणा आणि दुर्गंधी, आणि फोल्डिंग पलंगावर फाटलेली चादरी. असं बघून निधी पुन्हा सुजाताजी दोघीही हादरल्या. कोणता मुलगा आपल्या आईला अशा ठिकाणी राहायला ठेवू शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. निधीने तिच्या आईकडे पाहिलं. तिचं हृदय तुटलं. आई एका कोपऱ्यात शांत बसलेली होती, डोळे अर्धवट मिटलेले, शरीर थकलेले. पण निधीला पाहताच त्यांच्यात जणू नवसंजीवनी आली. निधीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई! ती धावत जाऊन त्यांच्या मिठीत शिरली. आईने एक अशक्तशी स्मित केली. निधीने उशीर न करता सर्व औपचारिकता पूर्ण केली
आणि आईला वृद्धाश्रमातून आपल्या घरी घेऊन आले. रस्त्यात आई शांतच राहिल्या, फक्त निधीचा हात घट्ट धरून होता. सुजाताजींनी आधीच त्यांच्यासाठी सर्व तयारी केली होती. पाहुण्यांच्या खोलीत बिछाना लावलेला होता. स्वच्छ चादर, मऊशार उशी आणि टेबलावर लागणाऱ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. शांतीदेवी खोलीत आल्या तेव्हा थोड्या संकोचल्या. मनात एक हलकासा भार होता. मुलीच्या सासरी राहणं काही सोपं नसतं असा विचार मनात आला. पण वृद्धाश्रमातील टिनाच्या छताखालील उग्रवास, बेफिकीर कर्मचारी यांच्या संतुलनेत हे घर त्यांना मंदिरासारखंच वाटलं. त्यांनी ईश्वराची इच्छा मानून नियती स्वीकारली. दिवस सरत गेले. निधी आणि सुजाताजींनी शांतीदेवीची सेवा करताना काहीही कमी पडू दिलं नाही. सुजाताजी दररोज सकाळी लवकर उठून शांतीदेवींसाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवायच्या. सौम्य मसाल्याची पातळ खिचडी आणि डाळिया. हे सगळं बघून निधी म्हणायची, मी माझ्या आईचीही इतकी काळजी घेत नाही जितकी माझ्या सासूबाईंनी घेतली. आता दोघी वृद्ध एकत्र बसून गप्पा मारायच्या, जुन्या आठवणी शेअर करायच्या, कधी एखादा भजन गुणगुणायच्या. अमित, निधीचा नवरा, ऑफिसवरून येताना आईच्या औषधांची चौकशी करायचा विसरत नसे. आईच्या खोलीत नेहमी कुणीतरी असायचंच. कधी निधी, कधी मुलं. इथे शांतीदेवींना एकटेपणाचं ओझं जाणवतच नव्हतं. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक चमक परतली होती. जेव्हा त्या त्यांच्या लहानशा नातवंडासोबत खेळायच्या, हसायच्या, तेव्हा असं वाटायचं की त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश आलाय. निधीच्या मनाला आता एक प्रकारच्या शांतीचा अनुभव होता. जरी रोहनने त्यांच्या सेवेपासून पाठ फिरवली होती तरी निधी आपल्या आईला तो प्रेम आणि सन्मान देत होती ज्याचं त्या खऱ्या अर्थाने पात्र होत्या. पण वेळ कुणासाठीही थांबत नाही. निधी घरी आल्याच्या सुमारे 1 वर्षानंतर शांतीदेवींची तब्येत अचानक खालावू लागली. सुरुवातीला फक्त सर्दी, खोकला आणि अशक्तपणा होता. पण हळूहळू त्यांचा श्वास घेणंही कठीण होऊ लागलं. निधी आणि अमितने डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषध बदलली गेली, पण शांतीदेवींची तब्येत काही सुधारत नव्हती. एका सकाळी नेहमीप्रमाणे सुजाताजी शांतीदेवींसाठी गरम चहा घेऊन गेल्या. तेव्हा त्यांना उठवण्यासाठी आवाज दिला, पण त्या शांतपणे अंथरुणावर पडलेल्या होत्या. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुजाताजींनी आवाज देत निधीला बोलावलं आणि निधी आत आली. तिने पाहिलं की तिच्या सासूबाई तिच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. विचित्र शांतता होती. निधी जवळ गेली आणि तिनं पाहिलं की श्वासही चालू नव्हता. दोघींनाही समजलं की शांतीदेवी आता ईश्वराच्या चरणी गेल्या आहेत. निधीचं काळीज तुटून गेलं. ती आईजवळ बसून जोरजोरात रडू लागली. सुजाताजी आणि अमितने तिला सावरलं, पण तिच्या अश्रूचं आवर्तन थांबतच नव्हतं. शांतीदेवींच्या अंतिम यात्रेसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. फक्त रोहन सोडून. निधीने त्याला फोन करून आईच्या जाण्याची बातमी दिली होती, पण तरीही तो आला नाही. शांतीदेवी आता फक्त आठवण बनून राहिल्या होत्या. पण निधीच्या मनात एक सल कायमची बसून राहिली होती, भावाच्या बेरुखीची. जेव्हा आईची चिता पेटवली जात होती तेव्हा रोहन तिथे नव्हता. ती बेरुखी सुजाताजींच्या आतपर्यंत हलवून गेली होती. जेव्हा सगळे विधी पार पडली आणि घरात परत हळूहळू शांतता यायला लागली तेव्हा एक दिवस बाल्कनीत बसून चहा पित असताना सुजाताजी विचार करू लागल्या, किती स्वार्थी झाली आहे ना ही दुनिया. आई गेल्यावर सुद्धा मुलाला फरक पडत नाही. पण जेव्हा त्यांची नजर समोर बसलेल्या अमितवर गेली, जो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता, तेव्हा त्यांच्या मनात एक सुकून पसरला. देवाचे आभार मानायला लागल्या. शुक्र आहे, देवाने मला अमितसारखा मुलगा दिलाय. तो आपल्या आईला स्वतःपासून वेगळं करायची कल्पनाही करू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात नाजूक अश्रू आले आणि त्यांनी आपल्या मुलाला प्रेमाने पाहायला लागल्या. दिवस अशाच रीतीने जात होते. एक संध्याकाळ होती जेव्हा निधी आणि अमित दोघंही कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. घरी फक्त सुजाताजी होत्या. तेव्हा दरवाजाची बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला. एक कुरिअर बॉय उभा होता.
मॅडम, अमित शर्मा यांच्या नावाने कुरिअर आहे. हो बाळा, मला दे, माझा मुलगा आहे तो, असं म्हणत त्यांनी साईन करून पॅकेट घेतलं. कुरिअरच्या कव्हरवर लिहिलं होतं अपॉइंटमेंट लेटर. सुजाताजी सुशिक्षित होत्या. पत्र उघडण्याचा उद्देश नव्हता, पण लिफाफा थोडा उघडाच होता. उत्सुकतेने त्यांनी तो उघडून वाचला आणि जे काही वाचलं ते धक्कादायक होतं. सुजाताजींना लगेचच समजलं की अमितला परदेशात नोकरी मिळाली होती, तेही एका प्रतिष्ठित कंपनीत, जिथे पगार खूपच जास्त होता. परदेशात नोकरी मिळूनही अमितने याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. सुजाताजी आश्चर्यचकित होऊन बोलल्या, माझ्या मुलाने मला इतकी मोठी गोष्ट सांगितली सुद्धा नाही. त्याने पॅकेट सावधपणे जसा होता तसाच परत ठेवला आणि मुलगा आणि सुनेच्या खोलीत जाऊन बाजूच्या टेबलवर ठेवून दिला. रात्री जेव्हा अमित आणि निधी घरी परतले तेव्हाही काही चर्चा झाली नाही. ना अमितने काही सांगितले ना निधीने. सुजाताजींनाही काही विचारलं नाही. मनात एक आशा होती की आता मुलगा येईल आणि सगळी गोष्ट सांगेल, पण ते दोघं आपल्याच विश्वात मग्न होते. माझा मुलगा आता इतका दूर गेला आहे का की इतकी मोठी बातमीसुद्धा मला सांगत नाही. सुजाताजींच्या मनात हे विचार घोंगावत होते. पुढचे 2-4 दिवस त्यांना जाणवलं की काहीतरी कुजबूज सुरू आहे या दोघांमध्ये. बोलताना ते दरवाजा हळूच बंद करत आणि सुजाताजी काही विचारल्यास लगेच विषय बदलत. सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दाखवत होत्या की काहीतरी लपवलं जाते. पण सुजाताजी शांत राहिल्या. मुलांना थोडं स्पेस द्यायला हवं असं त्यांनी स्वतःला समजावलं. पण आईचं हृदय सगळं जाणवत होतं आणि आता त्यांच्या मनात एक भीती घर करू लागली होती. माझा मुलगाही आता माझ्यापासून दूर होऊ लागला आहे. सुजाताजींच्या मनात बेचैनीचं वादळ उठत होतं. अमितची प्रगती आणि परदेशातील नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या डोक्यात पुन्हा पुन्हा फिरत होतं. माझ्या मुलाने मला का नाही सांगितलं, त्या विचार करतच होत्या. तेव्हाच निधीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. मी तर म्हणते एकदा आईजींना घेऊन जाऊन दाखवूनच टाका. शेवटी त्यांनाच पुढे बघायचं आहे. सुजाताजी क्षणभर थबकल्या. हे कोणत्या विषयाबद्दल बोलत आहेत? त्यांच्या मनात प्रश्नांचा भंवर उठू लागला. तेव्हाच अमितचा आवाज आला, बरोबर बोलतेस, एकदा आईजींना तिकडे घेऊन दाखवून देतो. सुजाताजी दाराच्या बाहेर उभ्या होत्या. प्रत्येक शब्द त्यांच्या कानामध्ये स्पष्टपणे पोहोचतच होता. त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या समजून घेऊ शकत नव्हत्या की नेमकं चाललंय तरी काय, पण त्यांच्या मनात एक विचित्र शंका टोचत होती. लवकर स्वतःला सावरत त्यांनी जवळच्या फर्निचरवर कपड्याने धूळ झाडायचं नाटक सुरू केलं, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. तेवढ्यातच अमित खोलीतून बाहेर आला. सुजाताजींना पाहून तो हसला आणि म्हणाला, आई लवकर तयार हो, जा. का रे बाळा? सुजाताजी थोड्याशा आश्चर्याने आणि थोड्याशा घाबरतच विचारलं. अमितने बेफिकिरीने उत्तर दिलं, आई खरं तर एक नवीन वृद्धाश्रम उघडालय, तिथे सगळ्या सुखसोयी आहेत. मी विचार करत होतो एकदा तुला घेऊन जाऊन दाखवतो. काही कमतरता वाटली तर सांग. मुलाच्या तोंडून वृद्धाश्रम हा शब्द ऐकताच सुजाताजींना जणू धक्काच बसला. त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि असं वाटलं की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. काय अमितसुद्धा त्यांना वृद्धाश्रमात सोडायचा विचार करत होता, जसं रोहनने शांतीदेवींसोबत केलं होतं? त्या काही बोलणार इतक्यात त्यांचा 5 वर्षाचा नातू गोलू धावत आला आणि उत्साहाने म्हणाला, मी सुद्धा जाणार आहे तुमच्यासोबत. दादीला कुठं घेऊन जाताय? मलाही जायचंय. निधी खोलीतून बाहेर आली आणि गोलूला उचलून हलकसं झिडकारत म्हणाली, बाळा तुझं तिथं काही काम नाही, तू घरीच राहा. पण गोलू हट्टाला पेटला, नाही मी पण जाणार, असं तर तो जोरजोरात म्हणू लागला. निधीने समजावलं, अरे बाबा, आजी उद्या जाणार आहेत वृद्धाश्रम, आज फक्त दाखवायला घेऊन चाललोय. गोलूने निरागसतेने विचारलं, वृद्धाश्रम म्हणजे कोणती जागा असते? अमितने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं, बेटा ही एक छान जागा असते जिथे वयोवृद्ध लोक राहतात, असे ज्यांना कोणी आधार नसतो. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हे शब्द त्या मुलांच्या तोंडून ऐकत
तोंडून येत आहेत, ज्याला योग्य आणि सुसंस्कारित बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केलं होतं. त्यांच्या पायाखालची जमीन खरंच सरकली होती. डोकं जड झालं, डोळ्यासमोरून धुंदी पसरली. जवळच ठेवलेल्या सोफ्याला धरून त्यांनी कसाबसा स्वतःला सावरलं आणि हळूहळू बसल्या. मग स्वतःशीच बोलून मोकळ्या झाल्या. नाही, मी नाही जाणार वृद्धाश्रमात. भले इथे एकटी राहीन, मेलं तरी हाडांचा कंकाल बनून पडलं तरी चालेल, पण वृद्धाश्रमात नाही जाणार. आणि जसं त्यांनी डोळे मिटले तसं संपूर्ण भूतकाळ वादळासारखा त्यांच्यासमोर फिरून गेला. त्यांच्या डोळ्यात एक रिकामी नजर होती, पण मन भूतकाळाच्या खोल गर्देत बुडू लागलं होतं. तेव्हा त्यांच्या लग्नाला फक्त 12 वर्ष झाली होती. अमित 11 वर्षाचा होता आणि त्यांची मुलगी राधा 10 वर्षाची. तो दिवस जेव्हा त्यांच्या नवऱ्याचा अचानक मृत्यू झाला होता, सुजाताजींना आतून हादरवून गेला होता. तो क्षण रात्रीची झोप आणि दिवसभराचं समाधान हरवून बसलं होतं. एकच प्रश्न त्यांच्या मनाला पोखरत होता, या लहानग्या मुलाचं पालनपोषण कसं होणार? तेव्हापर्यंत त्यांच्या नवऱ्याचं म्हणजे दीनदयालजींचं पुश्तैनी जमिनीचं वाटपही झालेलं नव्हतं, जे विकून ते गुजरणा करू शकल्या असत्या. आपल्या मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांचं काळीज तुटायचं. पण हेच मूल त्यांची प्रेरणा ठरली. सुजाताजींनी हार मानली नाही. त्यांनी एक खाजगी शाळेत नोकरी सुरू केली. पगार फारसा नव्हता, पण जिद्द मोठी होती. त्यांनी दिवसरात्र मेहनत केली. शाळेनंतर घरी ट्युशन घेऊ लागल्या. सकाळी मुलांना शाळेत पाठवून दिवसभर शाळेत शिकवणं, संध्याकाळी ट्युशन आणि रात्री घरकाम. शरीर थकून जायचं, पण मुलांची हसरी तोंड पाहून सगळा थकवा नाहीशी व्हायचा. अमित आणि राधा त्यांच्या आईच्या मेहनतीचं पूर्ण भान ठेवत होते. अमित लहानपणापासूनच आईला मदत करू लागला. आई काम करताना दिसली की कधी भांडी धुणं तर कधी साफ करणं, सगळं मदतीने करत असे तो. एक दिवस जेव्हा सुजाताजी रात्री उशिरा ट्युशन घेऊन परत आल्या आणि दमून गेल्या होत्या, तेव्हा अमितने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणलं होतं, आई, जेव्हा मी मोठा होईन आणि कमवायला लागेन ना, तेव्हा तुला अजिबात काम करायला नाही देणार. तू फक्त आराम कर. त्या निरागस शब्दांनी सुजाताजींच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. माझा लाल, तू किती समजूतदार आहेस. वेळ निघून गेला आणि अमितने आपल्या आईला दिलेलं वचन पूर्ण केलं. त्याच्या मेहनतीला यश मिळालं आणि त्याला एक चांगली नोकरीही मिळाली. मग सुजाताजी स्वतःशीच बोलू लागल्या, खरं तर आपलं जुनं घर लहान नव्हतं, पण मुलाने हट्ट केला की चांगल्या कॉलनीत घर घ्यायचं, म्हणून मीही म्हटलं की खरं बोलतोय. माझ्या नावावर असलेलं जुनं घर विकलं, वर्षानुवर्ष केलेली बचतही वापरली आणि हे नवीन घर घेतलं आणि मग घराची रजिस्ट्री मुलाच्या नावावर करून टाकली. नातेवाईकांनीही समजावलं होतं की सगळं काही मुलाच्या हवाली करू नकोस, पण मी नाही मानलं. वाटलं आज नाही तर उद्या सगळं मुलाचंच होणार आहे. त्यानंतर राधाचं लग्न एका सन्मानीय कुटुंबात झालं आणि मग अमितचं लग्न निधीशी झालं. निधीनेही सुजाताजींना आईचा मान दिला आणि त्यांच्या घरात आनंदाची बरसात झाली. अमितने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर नोकरीत एकामागोमाग एक प्रगती साधली आणि प्रत्येक वेळी सुजाताजींचं छाती अभिमानाने फुलून यायचं. त्यांच्या जीव तोड मेहनतीचं फळ म्हणजे तो महिन्याला लाखो रुपये कमवू लागला आणि एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करू लागला. नंतर त्यांच्या पुश्तैनी जमिनीचंही वाटप झालं. त्यावेळेस जमिनीच्या किंमत आकाशाला भिडलेल्या होत्या. त्या जमिनीचं काय करायचं हा निर्णय सुजाताजींनी आपल्या मुलाला अमितवरच सोपवला होता. हे समजून की मुलगा लायक आहे आणि पुढे जाऊन सगळं सांभाळायचं आहे, तर आत्ताच का नाही. अमितनेही ती जमीन विकून एक चांगली जागा पाहून मोठा प्लॉट विकत घेतला होता. मग काय, थंडीची दीर्घ श्वास घेत सुजाताजी म्हणाल्या, कुठं विचार केला होता तेव्हा की ज्याला मी माझं सगळं देऊन टाकते, तोच मुलगा एक दिवस या घरात माझ्यासाठी जागा ठेवणार नाही. ते दिवस आठवू लागले जेव्हा अमित आणि निधी प्रत्येक गोष्टीत त्यांची मतं विचारायचे. कुठलाही निर्णय आईला न विचारता घेतला जात नसे.
आणि आता विचारणं तर दूरच, सांगणंही आवश्यक समजलं जात नाही. आणि निधीला तर त्यांनी मुलीहून अधिक मान दिला. प्रत्येक गोष्टीत तिला महत्त्व दिलं, जेणेकरून तिला कधीही असं वाटायचं नाही की ती सासरी आहे. जेव्हा ती आली होती तेव्हा घरात सगळं पारंपरिक आणि व्यवस्थित पद्धतीने चालायचं, पण लवकरच प्रत्येक गोष्ट बदलू लागली. स्वयंपाकघरापासून ते पूजा घरापर्यंत प्रत्येक कामात निधीने आपल्या पद्धतीने बदल घडवून आणले. जेव्हा त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उत्तर मिळालं, आईजी, आता तो जमाना नाही राहिला, आता सगळं मॉडर्न आहे. तुम्ही फक्त आराम करा, टेन्शन घेऊ नका, मी सगळं सांभाळेन. आरामाच्या आडून मला हळूहळू बाजूला केलं जात होतं, हे मी का समजू नाही शकले. जेव्हा निधीची आई वृद्धाश्रमात पोहोचवण्यात आली होती तेव्हा ती किती व्यथित झाली होती निधी, आणि तेव्हा मी तिचं सगळं दुःख वाटून घेतलं होतं. सून आपल्या आईची सेवा करत होती आणि मी तिला कधीच अडवलं नाही, पण आज ती सून मला वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करत आहे. विचार करता सुजाताजींचं हृदय तुकड्या तुकड्यांनी तुटून गेलं. जी सून आपल्या आईची सेवा करू शकते ती सासूसाठी इतकी मोठी अडचण कशी काय ठरली. गळा दाटून आला होता. कोणालाही हे का समजलं नाही की माझाही तर एकुलता एक मुलगा आहे अमित. जर तो आपल्या बायकोला आणि मुलाला परदेशात घेऊन जाऊ शकतो तर आपली आई का नाही. आणि मान्य आहे, जर खरंच परिस्थिती अशी नसेल की मला बरोबर घेऊन जावं तर माझ्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेणं काय गरजेचं होतं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मुलाने हृदयाला ठेस दिली होती यात काही शंकाच नव्हती. अजूनही त्या आपल्या भूतकाळाच्या आठवणीत गुरफटलेल्या होत्या. तेवढ्यातच समोरून मुलाचा आवाज आला, आई, तुम्ही अजूनही तयार झाला आहात, लवकर करा, अजून मला खूप कामं आहेत. सुजाताजींनी झटपट स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि काहीही न बोलता उठून कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसला. रस्ताभर त्यांचे डोळे खिडकीबाहेरच पाहत होते. मध्येच त्यांनी मंद स्वरात विचारलं, म्हणजे तू ठरवलंयस. अमितने विचार न करता बेफिकिरीने लहजात उत्तर दिलं, हो आई, खूप विचार करूनच निर्णय घेतलाय. एकदा पुन्हा विचार केलास तर, सुजाताजींनी तुटल्यासारखंच म्हटलं. आता या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यासारखं काही नाही आई, खूप कष्टानं हे स्थान मिळवले. सुजाताजींचं काळीज धस्य झालं. सुमारे 20 मिनिटांनी गाडी एका इमारतीसमोर थांबली. नवीन इमारत, स्वच्छ गेट, सुंदर लॉन. आत गेल्यावर एक माणूस तत्परतेने आला आणि अमितकडे पाहून म्हणाला, नमस्ते सर. अमित म्हणाला, ही माझी आई हे आहे, यांना एकदा दाखवून द्या. या माताजी, तो नम्रपणे म्हणाला. मग त्याने सुजाताजींना आश्रमात फिरवून दाखवलं. सांगितलं की वृद्धांसाठी मोठा टीव्ही लावलेला आहे, सर्वांसाठी औषधांची व्यवस्था आहे, योगा क्लासेसचं विशेष नियोजन आहे आणि जर कोणत्याही वृद्धाला काही हवं असेल तर सांगावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्धांनी काहीही वस्तू आणायची गरज नाही, सर्व काही आश्रमातच पुरवलं जाईल. इथे सगळ्या सुविधा आहेत माताजी, काहीच कमी नाही, मॅनेजरनं सांगितलं. सुजाताजी फक्त शांतपणे मान डोलावत राहिल्या. त्यांच्याकडे ना काही विचारण्यासारखं उरलं होतं ना काही बोलण्यासारखं. सुविधा होत्या पण आपलेपणा नव्हता. बाहेर आल्यावर अमितने ताबडतोब विचारलं, कसं वाटलं आश्रम. काही नाही. काही कमी वाटली का. त्या पुन्हा शांतच राहिल्या, फक्त नकारार्थी मान हलवली. अमितने सुटकेचा श्वास घेतला. ठीक आहे मॅनेजर साहेब, आईला सगळं ठीक वाटलंय, उद्या आम्ही त्यांना घेऊन येऊ. सुजाताजी पुन्हा गाडीत येऊन शांतपणे बसल्या. मागच्या दाराजवळ उभा मॅनेजर म्हणाला, उद्या सकाळी 10 वाजता हवन आहे, तुम्ही त्याआधीच या. गाडी सुरू झाली आणि सुजाताजींचे डोळे पुन्हा बाहेरच पाहत राहिले. संपूर्ण रस्ता सुजाताजी एक शब्दही बोलल्या नाहीत. डोळ्यात आलेल्या अश्रूमुळे गाडीच्या खिडकीतून बाहेर दृश्य धुसर होत चाललं होतं. घरी पोहोचताच त्या एकही शब्द न बोलता थेट आपल्या खोलीत गेल्या आणि पलंगावर झोपून राहिल्या. मनात आलं की फुटफुटून रडावं, आपल्या छातीत दडपलेल्या वेदनांना किंकाळीत व्यक्त करावं. पण आता समजून गेल्या होत्या की त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्या कितीही विरोध केला तरी होणारं तेच अमित आणि निधीने ठरवलंच आहे. म्हणून त्या शांत राहिल्या. मनातल्या मनात स्वतःशी म्हणाल्या, ठीक आहे, वृद्धाश्रम तरी स्वच्छ आहे, सुविधा पण चांगल्या आहेत. मनाला समजावू लागल्या, पण लगेचच म्हणाल्या, जितक्यातही सुविधा असल्या तरी ते घर होऊ शकत नाही ना. सकाळ झाली. सुजाताजी जेव्हा खोलीतून बाहेर आल्या तेव्हा जे दृश्य त्यांनी पाहिलं ते त्यांच्या मनाला तळापर्यंत भिडून गेलं.
अमित, निधी आणि गोलू तिघही वृद्धाश्रमात जायला तयार उभे होते. निधी झपाट्याने नाश्ता तयार करत होती. अमितने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, आई लवकर तयार व्हा, मी मॅनेजरला सांगितलंय की आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू. सुजाताजींचं मन भरून आलं. घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे, प्रत्येक वस्तूकडे त्यांनी डोळ्यात पाणी आणून पाहिलं. सारं काही जणू मागे राहून जात होतं. छातीत जणू कोणीतरी एक मोठा दगड ठेवला आहे असं वाटत होतं. तरीही एक जिवंतपणाही चालत त्या तयार झाल्या आणि सगळ्यांसोबत गाडीत येऊन बसल्या. गाडी वृद्धाश्रमाकडे निघाली. गाडीच्या आत शांतता होती आणि सुजाताजींच्या मनात मात्र एक वादळ उसळत होतं. वृद्धाश्रमात पोहोचताच त्या गाडीतून उतरल्या. समोरचं दृश्य पाहून त्यांच्या काळजात अजून एक धक्का बसला. त्यांची मुलगी राधा आणि जावई तिथे आधीच पोहोचलेले होते. राधा हसत हसत त्यांच्या दिशेने आली आणि म्हणाली, आई तुम्ही आला. सुजाताजी चकित झाल्या. तुम्ही लोक इकडे? हो मम्मी, भावाने आमचं डोकं अभिमानाने वर केलं आहे. यालाच खरी प्रगती म्हणतात. ही प्रगती कुठल्या कामाची? मनातच त्या सिसकल्या. मुलगा तर परकात झाला होता, पण आता वाटलं होतं की मुलगी शांतीजी सोबत निदान त्यांची मुलगी तरी होती. पण माझं काय, माझी दोन्ही मुलं स्वार्थीच निघाली. तेवढ्यातच गोलू त्यांच्या साडीचा पदर पकडून म्हणाला, आजी आज चल ना. त्याचा निरागस आवाज त्यांच्या वेदनांना अधिकच खोल करत होता. पण सुजाताजींचे पाय जणू तिथेच थिजून गेले होते. तेवढ्यात वृद्धाश्रमातले 4-5 वृद्ध समोर आले. सुजाताजींचं मन गलबलून गेलं. किती एकटं करून टाकलंय या समाजाने वृद्धांना. मुलं मुली सगळेच आपापल्या स्वप्नांच्या मागे धावत आहेत आणि आम्ही जुन्या पुस्तकासारखे शेल्फवर ठेवून दिले गेलो आहोत. त्या 4ही बाजूंनी पाहू लागल्या. अरे सगळे कुठे गेले? तेवढ्यात मॅनेजर हसत आला. या माताजी आत या. तो त्यांना घेऊन हॉलमध्ये गेला आणि तिथे हॅपी बर्थडे टू यू. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. हॉल सजवलेला होता. फुगे, रोषणाई, फुलं आणि एक मोठा केक. त्यांचा मुलगा, सून, मुलगी, जावई सगळे तिथेच होते. अमित हसत हसत जवळ आला. आई तुम्हाला तुमचा वाढदिवस आठवत नाही नेहमी, पण यावेळी आम्ही ठरवलं की तुम्हाला आयुष्याचं सगळ्यात खास गिफ्ट द्यावं. सुजाताजींनी थरथरत्या हातांनी केक कापला. गोलूने त्यांना पहिला तुकडा भरवला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आत्ताच एक सरप्राईज बाकी आहे आई, निधी हसत म्हणाली आणि त्यांना बाहेर घेऊन गेली. बाहेर वृद्धाश्रमाच्या मुख्य गेटवर एक नवीन बोर्ड लावला जात होता. पहा आई, निधीने तिकडे इशारा करत म्हटलं. सुजाताजींनी पाहिलं. बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, दीनदयाल वृद्धाश्रम. सुजाताजी स्तब्ध होऊन उभ्या राहिल्या. अमितने आईचा हात धरला आणि म्हणाला, आई जेव्हा आपण निधीच्या आईला घेण्यासाठी वृद्धाश्रमात गेलो होतो आणि तिथली परिस्थिती पाहिली होती, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आपण काही ना काही प्रकारे वृद्धांच्या सेवेची जबाबदारी घ्यायची. आणि तुम्ही नेहमी म्हणायचात ना की देवाने आपल्याला इतकं दिलं आहे तर आपल्यानेही समाजासाठी काहीतरी करायला हवं. बस हे त्याच दिशेनं आमचं पहिलं पाऊल आहे. सुजाताजींच्या डोळ्यात आश्चर्य भरून आलं. पण एवढे पैसे आले कुठून? अमित हसत हसत म्हणाला, आई तुला आठवतं का, जेव्हा गावाची पिढीजात जमीन माझ्या वाट्याला आली होती तेव्हा तू मला त्याचा निर्णय घेण्याचा हक्क दिला होता. मी ती जमीन विकली आणि त्यातून एक प्लॉट घेतला होता आणि तोच प्लॉट आहे ज्यावर हा वृद्धाश्रम उभा आहे. निधी पुढे म्हणाली, आईजी हा वृद्धाश्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली चालवायचा आहे. आम्हाला माहिती आहे की वृद्धांच्या समस्या तुमच्या इतक्या कोणीच समजू शकत नाही. आम्ही हा सरप्राईज तुमच्या वाढदिवसानिमित्ताने द्यायचं ठरवलं होतं. सुजाताजी आश्चर्याने म्हणाल्या, पण मी एकटीने हे सगळं कसं सांभाळणार? अमित हसत हसत म्हणाला, अरे आईजी काहीच अडचण येणार नाही, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. सुजाताजींच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळले. पण बेटा तू तरी परदेशात जाणार होतास ना? परदेश? कोणी सांगितलं तुम्हाला? अमित आश्चर्याने म्हणाला. तेव्हा सुजाताजी म्हणाल्या, तुझं अपॉइंटमेंट लेटर मी वाचलं होतं. अमितने त्याच्याकडे पाहिलं आणि नरम आवाजात म्हणाला, आई तो लेटर नक्कीच आला होता. परदेशात नोकरीची ऑफर ही मिळाली होती. पगारसुद्धा इथल्या पगाराच्या अनेक पटीने जास्त होता. पण मी ती ऑफर नाकारली. इथे राहून आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे आणि तुम्हाला इथे एकटं टाकून आम्ही कुठेच जाणार नाही. हे तुम्हाला कसं वाटलं? आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून अभिमानाने सुजाताजींच्या अंगावर काटा आला.
आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी अमित आणि निधीला मिठीत घेतलं. राधा आणि जावईही जवळ आले आणि गोलू आपल्या आजीच्या मांडीवर चढला. कुटुंबातल्या लोकांचं हे प्रेम पाहून आजूबाजूला उभे असलेले वृद्ध आणि कर्मचारी टाळ्या वाजवू लागले. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं. सर्व वृद्धांच्या मनात एकच विचार उमटला, काश आपल्यालाही अमितसारखा मुलगा लाभला असता. वृद्धाश्रमात टाळ्यांचा गडगडाट गुंजू लागला आणि त्याच वेळी सुजाताजींनी आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणाल्या, कदाचित वर कुठेतरी अमितचे वडील हे सर्व पाहून हसत असतील.